माझं सोलापूर न्यूज चॅनल। समाजातील पुरुषांच्या बद्दल असलेली गृहीतके म्हणजे स्टिरिओटाइप्स यांचा पुरुषांना त्रास होत आहे। त्यामुळे पुरुषांची घुसमट होत आहे। मर्द को दर्द नहीं होता, बैलवेडा, जोरू का गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत आणि म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे। पुरुषांनी या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत ते हळूहळू सोडायला हवे, म्हणजे पुरुषसत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील आणि महिलांना सामाजिक कौटुंबिक जीवनामध्ये समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। स्त्रियांचे शत्रू पुरुष नाहीत, तर स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता ही शत्रू आहे आणि त्यामुळे मानसिकता स्त्री पुरुष दोघांनीही बदलली पाहिजे। काही विकृत पुरुषांमुळे समस्त पुरुष जातीला लागलेला धब्बा कलंक पुसण्यासाठी आता समाजातील वैचारिक व जबाबदार पुरुषांनीच अशा विकृत पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी लढा दिला पाहिजे, पुढे आले पाहिजे। तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल आणि हे करत असताना प्रसंगी त्रास होईल, परंतु सध्या आपण बदलाच्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश येईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक परीक्षा नियंत्रक डॉक्टर SP गायकवाड, प्राचार्य डॉक्टर महावीर शास्त्री, समाजकार्य विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर निशा वाघमारे, डॉक्टर ओवाळ तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, PhD करणारे विद्यार्थी, विधिज्ञ तसेच अभ्यासक, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती। तर तिने सांगितलं की ह्या गोळ्यांमुळे तिला कुठल्याही पेन्स होत। 2013 मध्ये तिचे सर्व हाडं झिजून म्हणजे ऑस्टिओपोरोसिसने खलास झाली। मग तिचं वय होतं 19। आपण अशा समाजात राहतो आणि तिथे जर आपण असं म्हणत असू की पुरुष हा कुचंबित आहे किंवा त्याला बोललं दिलं जाईल पाहिजे, मान्य आहे काही प्रमाणात आहे। कामाठीपुऱ्यामध्ये 13 लेन होत्या पूर्वी, आता तिथे 3च लेन आहे। त्यातल्या 14व्या लेन मधली शब्बो नावाची एक पाठीवर कुबड असलेली बाई, 60तली बाई, मी तिथे जेव्हा गेलेलो होतो तिच्यापाशी, माझ्या आईच्या वयाची ती, तिला तिच्यापाशी येणाऱ्या लोकांचे मत मला माहिती करून द्यायची होती। लोक किती लिंगविसट असू शकतात किंवा सेक्स बद्दलच्या कल्पना किती विकृत असू शकतात त्याचं ते जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्याने पाहिले। घालून दिलेले नियम आहेत ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पुरुषांची माणसांमधील जो पुरुष आहे त्यामधील ज्या नैसर्गिक भावना आहेत, मग त्या कुठल्याही भावना असतील, ह्या सगळ्या आपोआपच त्या ठिकाणी अडथळ्याच्या त्याला स्वतःलाच वाटत गेल्या। याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही निसर्ग जेव्हा बघता तेव्हा निसर्गामध्ये पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये नर मादी पण आहे, माणसामध्ये पण नर मादी आहे, ज्याला आपण स्त्री आणि पुरुष असं नाव देतो कारण ऐकायला ते बरं वाटतं। ओके, पण जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो आणि नर मादी या विषयाला जेव्हा हात घालतो तेव्हा हजारो वर्षापूर्वीचे इव्हॉल्युशन जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांना जे घालून दिलेले नियम आहेत निसर्गाने, ते नियम ते तंतोतंत पाळतात। त्यातलंच एक खूप सुंदर मला उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटते की समुद्रामध्ये सी हॉर्स नावाचा एक प्राणी आहे, बऱ्याच जणांना तो माहीत असेल। तर सी हॉर्स मध्ये एक अशी गुणवत्ता आहे की ज्यामध्ये जेव्हा एम्ब्रियोज तयार होतात ती जी फिमेल आहे ती मेलच्या ब्रूड पाऊच मध्ये त्याचं जे गर्भाशयाची पिशवी आहे मेल असतं त्याच्यामध्ये ती पोर करते आणि कालांतराने 1 नाही 2 नाही 10 नाही 15 नाही 2 ते 5,000 पिल्लांना तो पुरुष जन्म देतो। त्यावेळेला पुरुष प्रेग्नंट होतो, पुरुष गरोदर होतो आणि कदाचित त्या पुरुषाला, त्या प्राण्यामधल्या पुरुषाला प्रसव वेदनाही सहन कराव्या लागत असतील। मग निसर्गानं जर प्राण्यांना तेच दिलेलं आहे, माणूस हा प्राणी आणि प्राण्यांनाही आपल्यालाही तेच दिलेलं आहे, मग इथं गलथान होतो कुठं? सत्ताक पद्धती अजून सोडलेली नाही आणि मातृसत्ताक किंवा मातृसमानता, मॅडमने मगाशी सांगितलं तो शब्द मी नक्की बदलेन। इट शुड नॉट बी सत्ताक, ही मातृसमानतेची ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृसमानता जी आहे, सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला, त्या चळवळीमध्ये आपण अजून आलेलो नाही आहात आणि त्या ट्रान्झिट फेजमध्ये आहे, म्हणून आपली ही घुसमट आहे। आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल, कारण मी
तर आपल्यालाही आपली मतं मांडता येईल आणि आपण एकत्रित येऊन हे काम करूया. निश्चितच माझे जी मतं आहेत ती कदाचित परखड असतील, जे माझे अनुभव आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पडतीलच असं नाही, परंतु आपण हे चर्चा करूयात. पुन्हा एकदा एक बेसिक टॉपिक घेऊन जर आपण चर्चा केली तर निश्चितच चांगल्या पुढच्या सोल्युशनपर्यंत येऊ. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी अभिनंदन. जे वर्तन आहे ते पुरुषांनी पुरुषांच्या बाबतीत घडवलं. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं किंवा काय म्हणायचं हे चांगलंच लक्षात आलं असेल. आणि अशा मानसिकतेतून आपण पुरुष म्हणून घडतोय आणि एका वेगळ्या विषयाला, एका सुंदर अशा विषयाला, अतिशय महत्वाच्या विषयाला खूप सुंदर पद्धतीने हात घालण्याचं आणि चर्चेसाठी हा मंच आज आपल्या महाविद्यालयानं उपलब्ध करून दिला. मी आदरणीय डॉक्टर संतोष कोटी सरांचे आभार मानेन आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानेन. आणि सर्वात माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.